आज मी फर्स्ट टाइम तुमच्यासोबत जे आहे आपलं डेली रूटीन शेअर करते आहे। तर डेली रूटीनमध्ये मी सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही, कारण एवढ्या गोष्टींचे व्हिडिओ काढणं माझ्यासाठी आज पॉसिबल नव्हतं। त्यामुळे जेवढं होईल तेवढंच मी व्हिडिओ शूट केलं आणि तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर सर्वात आधी मी अंघोळ करून देवपूजा केली। तर त्याआधी मी देव आपल्या आधीच क्लीन करून घेतले होते आणि नंतर मी एका ताटात सर्व देव असे व्यवस्थित पुसून घेते। हे माझं नेहमीप्रमाणे जे करते ना तसं हे रूटीन आहे माझं देव बाप्पाचं आपल्या। तर आता मी सर्व देव पुसून झाल्यानंतर सर्वांना हा गंध लावते, पण हा जो गंध आहे ना मी आळंदीवरून आणलाय आणि ह्याचा जो सुगंध आहे एवढा भारी येतो ना। आपण जर हा टिक्का आपल्या कपड्याला लावला तर ह्या आहे तोपर्यंत त्याचा सुगंध जात नाही, एवढा छान चंदनचा सुगंध येतो। आणि तुम्ही बघू शकता सर्व देव जे आहेत ना ते आपण जसे देवाची मांडणी करतो ज्या दिशेने त्याच दिशेने मी ताटात मांडून घेते। नंतर त्यांना सर्वांना टिक्का वगैरे लावला, तांदूळ चेंज केले देव धुतल्यानंतर। आता बघू शकता कोणत्या कोणत्या मूर्त्या मी तांदूळामध्ये ठेवते। सर्वात आधी माझा गणपती बाप्पा, कारण गणपती बाप्पा माझ्या कुठल्या परिस्थितीमध्ये कधी कशी साथ दिली ते पण तुमच्यासोबत एक दिवस शेअर करीन, पण त्याला वेळ आहे। खूप त्याने मला आयुष्यात सपोर्ट केलेला आहे। नंतर मी आपली आई अन्नपूर्णा, त्यानंतर महालक्ष्मी, त्यांनाही मी तांदूळामध्ये ठेवले आणि सर्व देवाशीच मी देव घरात उचलून ठेवले। पण हे जे मी तुम्हाला दिव्यातल्या वाती दाखवल्यात ह्या वाती मी साठवून ठेवते। 7-8 दिवसाच्या वाती मी एकदाच पेटवते। तर बघू शकता देव असे मी स्थापित केलेत। बाळकृष्णांना सुद्धा त्यांचे वस्त्र जे आहेत ना तर ते वस्त्रसुद्धा त्यांना घातलेत। इथे मी तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, गोड म्हणून एक प्रसाद साखर ठेवली आहे। मी ओटीचं सामानसुद्धा देवाजवळ नेहमी ठेवते आणि त्यांना पाण्याचं वगैरे ते ठेवलं आहे। आणि धूप आता ह्याच्यात लावला आहे कारण की ते धूपचं जे आपलं राग किंवा अंगारा पडतो तर तो खाली पडू नये त्यामुळं। आणि आपला नेहमीचा घट आणि तुम्हाला ज्या वाती दाखवल्या ना मी तर ह्याप्रमाणे ते नेहमी पेटवत असते, ते फेकून देत नाही। पायाखाली वगैरे आलं तर आपली जी वात लावलेली असते ना जे पुण्य होतं त्याच्यापेक्षा जास्त पाप होतं, त्यामुळे मी सर्व एकत्र साठवते 8 दिवसाचे ना अशा पेटवते। देवपूजा झाली, देवाचं दर्शन झालं, माझ्या माहीने सर्व पाणी माझ्या अंगाखाली सांडलं होतं। तांब्या भरून ठेवला होता मी देवासाठी तर तो माझ्या अंगाखाली सांडला। परत मी चेंज वगैरे केलं, फरशी पुसून घेतली, त्यानंतर आपलं स्वयंपाकाची तयारी केली। तर स्वयंपाकामध्ये मी आज काय बनवलं तर बनवलं मी आज ज्वारीची खिचडी। तर दाल खिचडी म्हटलं तरी चालेल ह्याला। तर ज्वारीची दाल खिचडी मी कशी बनवली आणि ही जे डाएटवाले आहेत किंवा जिमवाले आहेत ज्यांना वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी एवढी अप्रतिम आहे विचारूच नका। ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। हाताने वाटत सुद्धा नव्हतं की ही डाएटवाल्यांची रेसिपी आहे किंवा डाएटवाल्यांसाठी बनवलेला पदार्थ आहे। वरती मी तळलेले शेंगदाणे तूप घातलं होतं, असली अप्रतिम लागत होती। खरं सांगते माझ्या मिस्टरांना कळालं सुद्धा नाही की ही ज्वारीपासून बनवलेली, अख्ख्या ज्वारीपासून बनवलेली दाल खिचडी आहे आणि तीही एकदम हेल्दी आहे, पचायला पण खूप सोपी आहे। आणि बघू शकता किती छान दिसते आपली ज्वारीची दाल खिचडी। तर मी आज हाच मेनू ठेवला होता। आता मी असंच जेवायला घेतला, आम्ही मस्तपैकी गरमागरम दाल खिचडी मस्तपैकी एन्जॉय केली। आणि हे प्लांट मी नवीन मागवलेत, तर म्हटलं रेसिपीमध्ये आज त्यांना पण आपण ॲड करूया। त्यासाठी आज पहिला दिवस होता ह्यांचा रेसिपीमध्ये ॲड होण्याचा। आणि आता बघू शकता मी मस्तपैकी जेवण वगैरे केले, पण मला अजिबात कामं करायची इच्छा होत नव्हती। एवढं पोटभर जेवण झालं होतं, जागेवरनं हलूच वाटत नव्हतं। पण तरी पण मी म्हटलं जर भांडे नाही घासले तर अजून जास्त बघून कंटाळा येईन आणि मला थोडी झोपसुद्धा लागणार नाही। दुपारचं जे झोपते थोडंसं ते सर्व भांडे घासून घेतले। इथे बघू शकता तुम्ही भांडे घासता असं मन माझं प्रसन्न होत होतं की आता काय नाही, आता क्लीन झालं मस्त सगळा किचन वाटा, तर आपण आता निवांत झोपू शकतो। सर्व भांडे घासून जाळी साईडला ठेवली। खाली किचन वाटा थोडासा माझा छोटा आहे त्यामुळे, आणि जो पेपर दिसतोय भिंतीला तर तो चपातीचा पेपर आहे, तो व्यवस्थित सुकावा त्यासाठी मी तिथे चिटकवून ठेवत असते। नंतर त्याला व्यवस्थित क्लीन करून म्हणजे कपड्यांनी पुसून घडी मारून ठेवत असते। आता आपली शेगडी वगैरे क्लीन झाली आहे। शेगडी घासून किचन वाटा छान क्लीन केला, कपड्यांनी पुसून घेतला आणि नंतर बघा आम्ही संध्याकाळ दुपारी थोडंसं झोपल्यानंतर मग झोपेतनं उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो सगळेचे सगळे। आणि मग माहीच्या पप्पांसोबत आम्ही गेलो शॉपवर, त्यांचा हिशोब वगैरे झाला आणि थोडंसं तिथंच गप्पा चप्पा वगैरे। नंतर मग आम्ही निघालो जेवायला बाहेर। संध्याकाळचं थोडंसं लाईटच खायचं होतं, पण तरी पण ते बोलले एक छान हॉटेल आहे जिथं त्यांचे मित्र जातात नेहमी, तर ते मला तिथं घेऊन गेले। जेवण वगैरे खूप छान होतं। जेवण केल्यानंतर आम्ही निघालो घराच्या रस्त्याने। तर आता असं वाटत होतं कधी जाऊन मस्तपैकी झोपायचं, पण माही माझी खूप त्रास द्यायला लागली, खूप रडायला लागली होती। म्हणून आमच्या साईडला ही अशी हंड्याची दृष्ट काढतात, तर तुमच्याकडे पण अशी दृष्ट काढतात का? तर खाली मी कटोरा ठेवला होता, त्यामध्ये थोडंसं म्हणजे 2-3 तांबे मी पाणी टाकलं,
थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून दृष्ट काढली, तर दृष्ट काढताना मी केसांची, झाडूची, मिठाची आणि हंड्याची अशी दृष्ट काढली। त्यानंतर माझी माही पण छान झोपली आणि असा गेला आमचा दिवस। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। परत भेटूया।